ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमो नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। राधाकृष्णाय नमः। वंदे मन्दारुमन्दारं वृंदावन विनोदिनं वृंदावनकलानाथं पुरुषोत्तममद्भुतं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। माध्वार्णवज्ञाननिधिप्रकाशं सदा मन्दहासरूपं यतीशं श्रीशुक्रदेन्द्रहस्तसरोजजातं श्रीसुधीन्द्रं प्रणमामि नित्यं नमन् नमन् गुरुं सदा काशीमठाधिपं बुधं सुधीन्द्रतीर्थवन्दनं संयमेन्द्रसंयुतम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत्। तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ब्रह्मान्धाग्रवत्साग्रातिष्ठं नयोक्षेपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। सर्व सत्संग प्रेमी प्रीतीनं वंदन करता. आता एक सांग का हांवें कसं जालें म्हळ्यार कितलींय जाणां मनां भितर कृष्ण 16,100 जनांक 16,108 म्हणटाची 108 न्हय 16,100 8 म्हळ्यार अष्टमहिषी ती विंगडी अग्नील चेरडुव 16,100 जन 16,100 जन अग्नील चेरडुव तपश्चर्य करतात. परमात्मो आमकां बामूण जावन मेळका. अग्नील चेरडू पुराय पुत्रच ते अग्निपुत्रच. तांणी सांगतात आमकां बामूण देव जावं का म्हण. अयो देवा दारल्यान आमकां बामूण जावं का म्हण सांगल्यार मागल्यार कशें करचें. आयला वायुदेवान प्रत्यक्ष जाला मुख्य प्राणाले स्वरूपान तो तांकां आशिर्वाद कर जायत. तुमी मनाले केलें तशें जाता. मुखा वयलें जन्मा भितर तुमी स्त्री जावन जन्मा येवचें. केलो जनाक गांधर्व स्त्री जावन तांणी जन्मा येया. केलो जन तुमी अमके जन्मा येवका. केलो राजकुंवर जावन तुमी जन्मा येवका म्हूण सांगून हे 16,100 जनांक ते वायुदेवान अनुग्रह केलो. तोच वायुदेव मुख्य प्राणो भीमो मध्वाचार्य हांगेले विवाह जाता. कडेक नरकासूर तो कसं करता ते राज्य साम्राज्य इत्यादी पुरा हे करून 16,100 जनांक तागेले कारागृहां भितर घालता. कृष्ण येता कृष्णाल अवतारांत हाका नरकासुरा मारता. तदनंतर तांकां थंय दाखून कारागृहात दाखून विमुक्त करता. वचा तुमी तुमगेले कडल्या वचा. तेन्ना 16,100 जनांक देवा पांय पडून राबतात. देवा आमकां आनी कोण व्हडली करून घेता. तशें करून तूंच आमकां गती जायत म्हणून परमात्मान कृष्णान तांकां व्हडली करून घेवची. मूल रूपान करतना अग्नील चेरडूं दी. परमात्माले विशेष अनुग्रहाक पात्र जालेलीं. केन्नाय वर दिवचो अधिकार आसूचो कोणाक म्हळ्यार एक परमात्माक नारायणाक, महालक्ष्मीक, ब्रह्माक, तशींच रुद्राने सगळे परिवाराक, ईश्वराक, ईश्वरा बायलेक, ईश्वराल चेरडू कुमार कार्तिकेयाक, तशींच ईश्वराल अनेक पूत गणपतीक हांगा मात्र रायट खंय विंगड कोणाक अधिकार ना. जाल्यार तांगेलें कांय ना. बेगेलें आसल्यार न्हू हांव कोणाक आनेकल्या दिवयत. जगत्या भितर ब्रह्माने स्थान प्रकार मुख्य प्राण आयले. ब्रह्म आनी मुख्य प्राण म्हळ्यार एकच ते. वो भावी ब्रह्म जावचें मुख्य प्राणाक. तशें करून देवता तारतम्य म्हूण आसा. तुमी हांगा देवस्थाना भितर पळोवका. आतां आनी स्वल्प कालान पश्चिम जागर प्रारंभ जाता. सुरय जालेली वेंकटरमणा आरती जाता. ती आरती वेंकटरमणा येवन वेंकटरमण नारायण. ती आरती लक्ष्मी कुडाले वता. साक्षात महालक्ष्मी तिची आरती दाखोवची.
थंय देखून सीता येवचें मागीर येवचें प्राणदेवूची हनुमंतूची मागीर हनुमंत आरती हनुमंत आरती दाखयल्या नंतर मागीर गरुडा आरती गरुडा हाडल्या नंतर मागीर कडेन दाखोवच्यो गणपतीक आरती दवरून तूक दवरच्यो जालें कितलींय जनां मना भितर सुरय गणपत जावं का नवें सुरय गणपत जावं का नवें म्हणून सुरय गणपत न्हय महत्वतत्वान तारतम्य प्रकार येतना गणपती 19 नांव येता सुरेख साक्षात नारायणूच गोलकांत आमकां परमात्मा लागी नारायणा लागी उपासना करता आसतना भाग्य आमकां देवान दिलां गणपती विसरूं नज कलौ दुर्गा विनायको कलियुगा भितर दुर्गेक विनायकाक तेची प्रकार तांगे लागी एकक विशयान तूं एक जबाबदारी परमात्मान इंट्रस्ट केल्या ही जबाबदारी खातीर तूं आमकां 33 कोटी देव म्हण न्हय 33 कोटी देवत न्हय आमकां देव न्हय आमकां देव एकूच 33 कोटी देवता देवता म्हळ्यार एकक जबाबदारी एकक व्यवस्था करून घेवन करचे खातीर जावन आतां एक व्हड एक इन्स्टिट्यूशन आसा आमी शिक्षणा खातीर थंय वताची एक सब्जेक्टाक एक फॅकल्टी येवन पाठ करून वता तेन्ना तूं कोणाला शिकल रे म्हळ्यार कुठल्या कॉलेजा नांव मात्र सांगचें ते चेरडान कोण कोणाला शिकला म्हूण सांगून सांगता म्हूण जाल्यार बालवाडी देखून टिचर्सान पुराय नांव सांगता तेन्ना आमी सांगूं येता इवनीक कलिसी दवरू हाका शिकयलेले 1000 गटल्यान टिचर्स म्हूण सांगल्यार कशें जाता तुमगेलें आसूचें ज्ञान एक हें शिकोवचे खातीर जावन तुका 1000 कडल्यान टिचर जाय मरे म्हणच्यानी एक क्वेश्चन मार्कान बसचें तुका हें शिकोवचे खातीर इंटेलिजंट टिचर्स मरे तुका कळलेलो विशयान तूं म्हळ्यार तशी प्रश्न हो देव म्हणलो लक्ष्मी सहित नारायण परमात्मा एकूच आमकां विद्या जावका विद्ये खातीर जावन तूं सरस्वती उपासना करून तूं एज्युकेशन कंप्लीट करका सरस्वतीन अनुग्रह केल्यार जिब्बेरी चांग जावन आशिल्लें स्पश्ट उच्चार इत्यादी राबता जिब्ब राहील तो उच्चारू स्पश्ट जावन आसा ताका एक वेटेज जावका जाल्यार थंय लक्ष्मी तत्वान लक्ष्मीन तुका अनुग्रह करका दोळ आसा तो दोळो म्हणलें केवल एक वस्तू त्या वस्तूक थंय भितरी खंयची की आमगेलें आमी सांगताची चक्षुरात्मने चक्षुक आत्मकारक जावन आशिल्ल सुर्यान भितर आसल्यार तो उजवाड म्हळ्यार भितर आसल्यार मात्र तुका दृश्टी दिसची दृश्टी म्हळ्यार तो परमात्मालें सायुज्य भितर आसूं का तशें जाल्यार भायर आशिल्लें दिसता नानातल्यार केवल अवयव मात्र आसा त्या अवयवाक व्यवस्था नाशी आतां मायक आसा हाका करंट पास जावन एम्प्लिफायरांनी ना म्हणून जाल्यार हें आयकना तसल ती शक्ती केनोपनिशद सांगता खंयच्या हाका कसल ती शक्ती दिवची आसा ती शक्ती दिवची आगा न्ही खंयच्याक ಚಲನ ಇಲ್ಲದಾತವನಿಗೆ ಚಲನೆಯನ್ನು ಕೊಡುವಂಥವನು ಯಾವಾತನೋ ಆತನು ताका अग्नी म्हण तसं नाही का हॉर्स पॉवर की तांतू भितर शक्ती म्हळ्यार ते आस करची अशी परमात्मा अनुग्रह शिवाय खंयचेय भितर येवच्या साध्य ना तशी तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् यद्धांतु दशावतार इत्यादिक चेरडवाकारान संधी कोरका दशावताराचे परमात्माले अनुसंधान येता तो मध्यवर्ती नारायण सूर्यांतर्गत सूर्याकची ती शक्ती दिलेलो तो परमात्मा नारायण तो आमगेल गायत्री उपास्य देवता स परमात्माने साक्षात महालक्ष्मी तो नारायण प्रथम ते तस त्या नारायणाक आनी लक्ष्मीक अनुग्रह करचो अधिकार आसूचो वर तांकां दिवयेत तदनंतर नारायणानंतर आसूचो अधिकार कोणाक ब्रह्माक आनी वायुदेवाक मुख्य प्राणाक आनी ब्रह्माक तांणी दिवचे वरप्रसाद तदनंतर आसूचे कोणाक म्हळ्यार महादेवाक ईश्वराक पार्वतीक पार्वतीले
चेडवांक दोगांय जाणांक तो अधिकार आसा कार्तिकेयाक हेज तशींच हे कडच्यान गणपती केस वर दिता घेया तुमकां अनुग्रह करा ते देखून कलौ दुर्गा विनायको दुर्गा म्हळ्यार पार्वतीक वजा तशें आनी ही करतना वचून गणपतीला एक तुमी प्रार्थना करूयात दुर्गाम ध्यायत दुर्गती प्रशमने दुर्वादलश्यामनाम ते दुर्गती वायट वाटेन आमी वचना अशें आमकां संरक्षण करचें कोण ती दुर्गा ते देखून सांगता श्री भू दुर्गादी रूपेण लक्ष्मी म्हळ्यार कशें येता श्री म्हळ्यार लक्ष्मी एक दुडवा रुपान करतना येता भुंयचे तर्फेन नावे खंयची संपत्त जावन आमगेले येता पृथ्वी पदेचे वायू आकाशाचे खंयचेय स्वरूप जावन आमगेले ती आसता दुर्गा खंयचेय एक आमकां एक धैर्यशी खंयचेय विशयान एक धैर्य तसल ते रूपान करतना सुचे श्री भू दुर्गादी रूपेण ते जगन्माता आमकां अनुग्रह करता थिगे लागी तुमी वरप्रसाद आवचेत अशी हे पुरे देवतांनी वर दिवचें म्हण इतर कोणाकय वर दिवचे अधिकार ना कोणय थंय प्रत्यक्ष जावन कोणाकय कसलें दिवचें जायना हांगा अग्नीले चिरडवांनी पळया अग्नी यम वरुण इत्यादी आसाची कुबेर पुराय आसाची अष्टदिक्पालक आसाची अग्नील चिरडवांनी देवाला प्रार्थना केली वरप्रसाद मागेलो तसं करून 16,100 जनता गेले ते चिरडवां पुरा जनांक परमात्मान आमगेलो हात दोरका ताणबा म्हूण जावन आमकां येवका जगतपत तो जगन्यामक दो जायत ह्या जन्माच्या मुखार येया म्हूण अशीं ताका वरप्रसाद जालो तशीं प्रधान जावन आशिल्लें पुरुश खंयची बिंब रूप परमात्मान जिवात्माचे स्वरुपान तूं पुरुश आस म्हूण जाल्यार तो खंयचेय कालाचेर तो जिवात्मा पुरुशूच खंयचेय तें स्त्री म्हळ्यार जिवात्मा स्वय म्हूण जाल्यार स्वरुपान तूं मूल स्वरुपान तूं कितली जन्म जाय जाल्यार येवो कितली जन्म मुखार जाय जाल्यार वचो ती स्त्री स्त्रीच तांतू भितर तो पुरुश जावचा साध्य ना म्हूण सांगता ते देखून द्वाविमो पुरुषो लोके समशत्रौच मित्रेच हें पुरें सांगतना ताका एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह अशीं ताका सांगून गेलें तसं शास्त्रांत गेलें परमात्माला उपासन करतना ते देखूनच परमात्माला उपासन करतना तागेले बायले समेत उपासन करका केवल दादल्यांक मात्र उपासन करचें न्हय सांगताच लक्ष्मी नारायणाभ्यां नमः ब्रह्मा सरस्वतीभ्यां नमः वायुभारतीभ्यां नमः उमा महेश्वराभ्यां नमः अशी येवका ते तांगेले बायलांक काण घेवन आमी आराधना करता आसतना आमगेलें स्वरूप दंपती विशयांत जाल्यार तशींची सुवासिनी ब्राह्मण समाराधना आमगेली केवल सुवासिनी समाराधन न्हय सुवासिनी युक्त जावन आशिल्लें ब्राह्मणाक पुजन करका ताका तरी दान मान इत्यादी करका गौतमीन तशीं तागेलें ब्राह्मण सुदैवान मृत पावील चेडू जाल्यार पांयार आसून आनी सगळें व्रत आचरण केलां सकुटुंब सहीत आचरण केलें व्रत गोत ना जावन अखंड अहोरात्र पावस वत म्हळ्यार त्या पावसा भितर बैसून परमात्मा एकचित्तान करतना ध्यान करून कसं की आहार इत्यादी त्याग करून केलेल्या व्रतान पुनः परमात्मा प्रत्यक्ष जाला तशींच ते शुकदेवाक ताणें 12,000 वर्स आयुश्य दिलां तदनंतर तोच शुकदेव सुदैवान मृत पावन गेल्या नंतर जन्मा भितर दृढ जन्म जावन येईल वेळाचेर यथेश्ट समृद्ध जावन आशिल्लो राय जाला व्हड तागेलें साम्राज्य आसा तसले वेळाचेर हाणें हे नमुन्यान आसल्यार परमात्मा उडगास करना मुखावेली जिवना भितर आनी मोक्ष प्राप्ती खातीर कोरका जाल्यार कर्तव्य उपकर्त नवें मेगेलो बापूस जावन ते जिवात्मा वटू तागेले ते फुडले देहा वटू म्हाका एक संबंध आशिल्लो तें बांधव्य हांव कशें शिकाण घेवचें तसं कोणाक एक उडगास करता म्हळें शुकान देवान तागेले ते किरान ताका तें सांगलें म्हणाले विचारू
ततांत भितर सांगता अशी परमात्माला उपासना केदनाय जाल्यार जन्म जन्मांतरा भितर जाल्यार आमी कोरका जाल्यार आमगेलें कर्तव्य हे अधिक मासांत विशेष जावन आमकां ती 30 मासां भितर फुडले अधिक मास साकून येदोळ पर्यंत खंयची खंयची मासां कोरका जाल्यार व्रत इत्यादी आमच्यान करूं जायनी म्हूण जाल्यार हे मासां भितर सन्न सन्न रुपान जाल्यार तुमी कोरया मस्त होंड कोरका म्हळ्यार प्रश्न स्नान तातूंत कोणाक कसलें दान दिवचें ना कसलें हें करूं ना अमुक पर्यंत परमात्मा उडगास करून हांव स्नान करता म्हणचें गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु हे जगन्माता हे गंगा इत्यादी तुम्ही आमच्या भितर राबून आमकां अनुग्रह करा सरस्वतीला कावेरीला इत्यादी तुम्ही मागचें तीर्थयात्रे जमगल्या वय म्हणून जाल्यार थंय गंगा स्नान इत्यादी केलेल्या उडगास करच्यो ते सांगता कसलें कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा मनसा इंद्रियान उडगास करा तुम्ही गेल्यार सत्कर्मा फल खंयचेय परमात्मान वकळेक इत्यादी ताणें तीर्थक्षेत्राचे तीर्थस्थान इत्यादी करचें पळयलें उडगास करा देव आमगेलो लोट नाता ताणें खंयची की एकांत भितर ताणें देवाक घेवन नवचें नांवान देवान नवचें तसलें स्वाम्यान देवाक घेवन नवत तसलें असल विशेष निराट इत्यादी जाताना थंय देवाक एक अभिषेक इत्यादी जाल्लो पळयलेलो नामे रथोत्सवांत आमी हाडिल्लो तसलें शियाणकी दूद तय तूप मोव सक्कर पुडकाभिषेक गंगाभिषेक कनकाभिषेक इत्यादी ते देवा जावचे तसले अभिषेक पळयलेले एक मना चिंतन करा असं नाही परम पावित्र जावन आशिल्लें तसलें स्नान ते परमात्मान केलेलें हांव पळयलें बैसून ते परमात्माल मनाचे मानस उपचार म्हणटाचे मानस पूज म्हणटाचे तसल चिंतन करा एकादशीक तुमच्यान करूं जायना एकादशी हांगा भजन जाता ते भजने भितर बैसून उडगास स्वल्प वेळ जाल्यार ती भजन म्हणली आयकलेली उडगास करच्यो तुमी भजन म्हणलेलें उडगास सानपणाचेर तुमी तें पुरें चमकलेलें खंयची की भजनां एका भजनां इत्यादी कांतू रात्रीपण तुमी काळल दिवस काळलो एक ताजी उडगास रंगशिलेर नांचिल की रंगशिलेर भजन म्हणली हाजी उडगास करच्यो तसल ते सप्ताह इत्यादी भितर भाग जाल्यार उडगास करता नामस्मरण तोंडार आपापी येता हें कांय वाचा मनसेंद्रियेर्वा त्या वेळाचेर देवा हांव सानपणाचेर खेळ न्हू तुगेलो सप्ताहा भितर भाग जाला जाल्यार म्हाका नामस्मरण करूं कळ्ळें आज उडगास आयलो आत्ता त्या देवाक नामस्मरण करता त्या दिवस त्या रंगशिलेरीची नामस्मरण केलें म्हूण तूं स्विकार कर रंगशील दिसता मना भितर येता नामस्मरणांत केलें जालें परमात्माल खंयचेय श्रीराम जय राम म्हणा खंयचेय हरे विठ्ठल म्हणा कसलें एक म्हणा नामाचा गजर म्हूण सांगला गजर नामाचे खंयचेय रुपान करतना करूयेत देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो देह आसो राहो आसो वच्चो पांडुरंगा तुगेल वैरी दृढ जावन आशिल्लो मुगेल भाव मुगेल मन तुगेल्याचेर आसो अशी परमात्मा नामचिंतन इत्यादी आमी कोरका हाजेन करतनाची मुक्त जावचें तशी तसले 30 दिसांतूय ताणें केलेलें व्रतान करतना शुकदेव ताका मेळल तसल शुकदेवान तागेलें पूर्वजन्माचें खंयचें की मुगेल बापसून रण म्हाका आसा म्हणलें धडधनवरा ह्याका उडगास केलो ताणें सरोवरा तिरार अशी तागेलें तें वृत्तांत अत्यंत एक पुण्यप्रद वृत्तांत हें तशीच स्त्री आनी पुरुषां भितरय वृत्तांत आसा शिखंडिलें वृत्तांत येता तें महाभारत तात्पर्य निर्णया भितर सांगलां मस्त तें दिग आसता खंयच्या दिवसाक पळयता तशी पूर्ण जावन आशिल्लें मनुश्यांत एक पुरुश रुपान करतना परमात्मालें खंयची की बिंब रुपान करतना ताणें आसल्यार
ताणे तागेला तो भितरीच कसन कोरका जाल्याने कोर मुखार वच खातीर प्रयत्न कोरका मात्र वर्गांक देवान विशेष रूपान करतना भजन कृष्ण मंत्रा जपू गोपीचंदन धारण इत्यादी करचें नानातले रे परमात्माल तें लक्ष्मी शोभान इत्यादीक म्हणचें विष्णू सहस्रनाम म्हणचें रामरक्षा स्तोत्र म्हणचें अशीं जी नामस्मरण करतसलें भजन करतसलें एक व्हड कर्तव्य दिलां तें सोडून आमी तें पुराय वरलेलें आमी करताची तेवूय आमकां करताची म्हळ्यार प्रधान जावन तो सांगता तुमकां दिलेली जबाबदारी पूर्ण करका अनगत्य नहीं ना तेल खंयची विशयां तूं आतां पुराण प्रपंच आसता त्या पुराणांत तूं सात्विक पुराण राजसिक पुराण तामसिक पुराण तातूंत खंयची वाजू का मातृवर्गान कसल वाजू येता कृष्णकथ वाजू येता भावसागर वाजू येता खंयचेय विशेष जावन आशिल्लें तसलें तातूंत तागेलें धर्म संपादन करूंक येवका जालें तसलें देवान आमकां अनुग्रह केलें खंयचें तांतू भितर तुमगेलो प्रवेश अत्यंत आवश्यकता गजाल्याक तुमी चेडवांक मार्गदर्शन करचें चेडवांक तूं भक्ती म्हळ्यार ती बी घालची आवसून श्रद्धा विश्वास रुपीणो म्हूण सांगलां भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रुपीणो भवानी शंकर म्हळ्यार कोण उमा आनी शंकरू एक श्रद्धा आनी एक विश्वास तें तांणी दिवचें तसलें परमात्मा वयर श्रद्धा दिवका हांवें मलगड्या वयर श्रद्धा दिवका हांवें आमी गौरव दिवका म्हळ्यार एक चेडवां शिकोवका हांवें त्या वेळाचेर आमकां कसां जावका घरां भितरी दुर्गेलो अनुग्रह जावका घरां भितरी उमा महेश्वराल अनुग्रह आसल्यार मात्र आमगेल चेडवांक मलगड्यांक दिवका म्हळ्यार तसलें कळटा तांगेल तरी अनुग्रह ना म्हण जाल्यार आमगेल चेडवांक मलगड्यांक गौरव दिवचें कळना तांणी विधेय जावका जाल्यार श्रद्धा विश्वास रुपीणो श्रद्धाचें विश्वास रुपान करतना आशिल्लें तें परमात्मालो अनुग्रह जावका गणपती उपासन करता गणपती उपासना गणपती कसलो गणपतीक विशेष जावन सांगिल्लें कसलें म्हळ्यार विघ्न करता विघ्न हरता विघ्न करचें ताणेची विघ्न दूर करचें तोच तूं सुख करता तूं दुख हरता सुख करता दुख व्हरता जाल्यार विघ्न करता विघ्न हरता म्हणून तें दोनी नांव आसता का कसलें विघ्न करता महागणपतीन तूं गणपतीक विशेशत कसो म्हळ्यार 21 गण म्हणून आसाची 21चे एक ग्रूप ते पंचभूतात्मक पंचभूत पृथ्वी अप तेज वायु आकाश पंचतत्व शब्दस्पर्श रूपरसगंध पंच इंद्रिय दोळे कान नाक पंचकर्मेंद्रिय हात पाय इत्यादी अशें पंचभूत पंचतत्व त्या मान्य पंचेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हें पुराय ಒಟ್ಟು करचें पंचज्ञानेंद्रिय म्हणटात ताका ज्ञान दिवचें 5 इंद्रिय कर्म करचें 5 इंद्रिय 5 इंद्रिय वर्णलें ताजे नंतर पंचभूत हें ಒಟ್ಟು 20 जाता हें ಒಟ್ಟು 20 बुद्धिरेवच 21 तशें देखून सांगलें हें 21 सम्मस म्हणून जाल्यार विघ्नहर्ता विघ्न ना तुका आनी खंयचेय एक तरी उण्यापणस म्हणून जाल्यार विघ्न करता विघ्न येता शब्दस्पर्श रूपरसगंध आहा म्हणून सांगना शब्द म्हळ्यार कान आयकूचो तरी मनशाक शब्द आयकूत तसलें अवयव तरी समना म्हणून जाल्यार तागेले की एक खंयची की एक विकनेस मरे तो काय मरे आयकना ताका ताका समदृश्टी ना रे रूप पळोवच्याक ताका कसं म्हूण कळना दिसना ताका रस ताका जिबे रुची ना खंय गंध ताका नांगात परमुळू कळना खंय वासणय कळना परमुळूय कळना अशी शब्दस्पर्श रूपरसगंध आहा हें पुरो आमगेलें पंचेंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियान आमकां काम करोच पंचतत्व पृथ्वी अप तेज वायु आकाश आमगेलें शरिरा भितर सुद्दां त्या वेळाचेर तांतूंत खंयचेय अवयवां तें हें 20 आनी बुद्धी 21 विशय 21 विशय जालो
हें तरी समना ताका विघ्नायलें. हें पुराय आसूं का जाल्यार ज्या घरांत करेक्ट काम करता म्हणजे ताका विघ्न ना म्हण अर्थ. ते देखून ताका सांगलां गणानां त्वां गणपतीम. गण म्हळ्यार ग्रूप म्हण अर्थ. त्वां गणपतीम, त्या गणाक तूं बॉस. पृथ्वी अप तेज वायू आकाश सांगलां. तांतू पळया प्राण अपान व्यान उदान सांगनी. प्राणाक देव म्हणून तो सांगनी गणपतीक. पंचभूत सांगलां, पंचकर्मेंद्रिय सांगलां, पंच ज्ञानेंद्रिय सांगलां. तांतू खंय प्राण येना म्हणटना गणपती लागीं आमगेलें आयुश्य ना, एक्स्ट्रा कसलें दिवचें ना. जाल्यार गणपती कसला जावका. हें पुराय अवयव समर्पक जावन योग्य रुपान करतना चंद रुपान मुखार वचूं का. हे देखून आमी गणपतीला उपासन करूं का. ताका दिब्रांकूर दवरच्यो. दिब्रांकूर दुर्वांकूर म्हणटाच. दुर्वांकुरा पळया कितलेंय सुक्को कसलेंय जेवो स्वल्प येदें ताका तरी उद्दां मेळ्ळें म्हणून जाल्यार तक्षण बस केल्लो ता. कांडात कांडात परोहंदी परूढ परूढ परे. ಕಾಂಡದಿಂದ ಕಾಂಡಕ್ಕೆ ಬೆಳೆಯುವಂತಹ ಒಂದು ಸಸ್ಯ. हांगा भितर खंय कसल नमुने तापसो दिब्रांकुरा कचाय करून घेतल्यार पुरो. गांठे गांठे दूख येसो दिब्रांकूर तुमी वापरा. दिब्रांकुराचेर येदेंचे उद्दाक वचता सगळें हें करपून गेलां. जाय न्ही का. पाटपाटी जावच्यो. कोणेंय वोव का म्हणना कसलेंय म्हणना. तो तातूंतल्यान किर्लून वयर आयलोच पाचवो पाचवो दिसता. तसलें गणपतीक आमी उपासन करचें केन्नाय. तशीं प्रती एक देवालय वतना प्रती एक देवता स्वरूप कसं न्ही तेंच आमी त्या देवालय बघू का. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणे. मिगेली इच्छा इत्यादी पूर्ण करची कितें जावन विद्यां बुद्धीं च देहि मे. चांग विद्या दी जाल्यार त्या विद्ये वटू चांग विचारान करतना ती विद्या युटिलायज करची कितें काम करता आसतना बुद्धी म्हाका अनुग्रह करी. हें सरस्वतीला म्हाका का. सरस्वती म्हळ्यार अतिसरस आहा म्हूण. तर तुका ते सरस्वतीचेर प्रीत येयली ते विद्येचें एज्युकेशन खंयचे एक घेवका म्हळ्यार सब्जॅक्टा वयर तुका प्रीत येयली. प्रथम जावन ते टिचर कोण की तुका शिकयता नाव तो कोण की मास्टर आसा नाव तो उपाध्याय आचार्य नाव फॅकल्टी कोण की आसा ताका तूं भारी फेवरेट स्टुडंट. तेन्नाय व्हडोड्ड 100-99 अशें पुराय मार्क्स घेवन येता तांतू. कारण कितें जालें तूं ताजे वयर चड प्रीती कर. अति सरस आहा म्हणून तिका सरस्वती. ते मेगेल सब्जॅक्ट मेगेल पेट्ट सब्जॅक्ट म्हूण कर. कारण त्याचे वयर विशेष जावन आशिल्ली प्रीती दवर. तात्तावळ 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 तावळ रिपिटेशन तांतो आसो. त्या देखूनची कला म्हळ्यार सरस्वती. कला अशी एक दिवस 2 दिवस भितर येवची न्हय. खंयचेंय भरतनाट्य असो यक्षगान असो मॅजीक असो कसलेंय असो ताजे मातशें तांणी तितलें काम करता अभ्यास जावका. तितलें मातशें क्रश असल्यार मात्र सरस्वतीन येवचें. वोकल आर्टिस्ट आसया पुरो ना बँडींग आनी ड्रम कसले जाल्यार असो त्या आर्टिस्टा मातशें तागेले क्रश आसा वर्स गटल्यान ताणें क्रश करता. क्रश म्हळ्यार ताणें तागेले ते टायम ताका थंय दिवका. आजी बैसून पायचे दिवस हांव डयासार बैसून अशें करता म्हळ्यार जायना ती. तशी सरस्वती येना. सरस्वतीन बैसल्या खंयच्या रे फातराचेर एक पंत आयल्यार तुका सोडून वचना ती. तस दृढ जावन खंयचें एक येस म्हणून जाल्यार घट्टी जावन बैसची तसली सरस्वती. अशें एकक एकक देवता स्वरूप इत्यादीक आमी चिंतन करता. भगवत उपासन करता. परमात्मो केन्नाय तो दोशवर्जित तागेले दोश ना. केन्नाय सर्व देवैक वंद्य आहा. सर्व देवांजलेर ताका नमस्कार करचा योग्यता आशिल्लो तो परमात्मो. ते देखून सांगचें देवदेवोत्तमा अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका. तुका ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्ववेदो तशी वेदांत पुराण शंक हें पुराय देवा तुगेलें प्रितीचें तुवें केलेलें
मेगेला आतां तूं सेवता इत्यादी करून घेवका खंयचे की पलंगेचेर राबतना पलंगी तरी आमी वावताच भरताच देवान आमकां सेव करून दिवची ऑपॉर्च्युनिटी ते 4 खांब्यारी धर्म अर्थ काम मोक्ष म्हळ्यार 4 आसात ते तांणी दिनाच धर्माक थंय सांगिल्लें धर्माक सांगिल्लें तसो देवासाची यमाय नमः यमस यमधर्मस एकाका खांब्याक तो मेगेलो कान म्हणतो तरी धर्म तशी अर्थ काम्य मोक्ष म्हळ्यार हेची 4 तिकडच्यान तांणी तें राबवस अनिरुद्ध प्रद्युम्न संघर्षण वासुदेव तांणी पुराजान 4 जाण येता जिते हाका उत्सव काडची म्हळ्यार अशी न्हय तांणी पळयताच आज हांवें अनिरुद्ध खंयची मनशां वयर आमगेलो आवेश जावका तो संध्या वंदना इत्यादी करून देवाले प्रिती खातीर जावन पावला आगेली योग्यता प्रकार हाका अनुग्रह कोरका म्हूण त्या देवान मन केलें रे तो हे चल्या शरिरा भितर प्रवेश करून त्या परमात्म्याला सेव करून तो भितर पेटयता त्या देवान दिवचें तसलें आमकां सेव करता तसलें भाग्य अशी आमी केन्नाय सेवा तत्पर जावका परमात्माला विशेष अनुग्रहाक पात्र जालोलो शुकदेवान तागेलें पितृकर्तव्य पित्राक मोक्ष दिवका जाल्यार चेडवान कर्तव्य म्हूण सांगताजी ताका उपदेश केला म्हूण सांगून थंय मळल कडेन राबोया तशींच पायती दिवसा मुखावेलो वृत्तांत इत्यादी पळोवया म्हूण सांगता ततच कृष्णार्पणमस्तु.